राज्य सरकारला स्थापन होऊन आता 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने आमदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतलाय. लोकप्रतिनिधी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2 वर्षात आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात काय काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड मधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आमदार चंद्रकांत पाटील यांना मतदार 10 पैकी किती गुण देतात हे पाहूया. तळागाळातल्या लोकांपर्यंत अजूनपर्यंत आमचा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद आलेला नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे की वाहतुकीच्या समस्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला सुतार दवाखान्याचा चौक, कोथरूडमधील सुतार दवाखान्याची जी भाजी मंडई आहे, तो जो पूर्ण चौक आहे, तर तो चौक लवकरात लवकर तिथला वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा. अजून एक मोठी समस्या आम्हाला प्रत्यक्षपणे जाणवते, ती म्हणजे MNGL गॅस पाईपलाईन. MNGL गॅस पाईपलाईनचं जाळं लवकरात लवकर त्यांनी विस्तारावं. यामुळे वाढत्या सिलेंडरचं जी वाढती महागाईचा जो भडका उडालेला आहे तो तरी कमी होण्यास मदत होईल. 10 पैकी 6 गुण माझ्या वतीने तरी मी देऊ शकते. कोरोना काळामध्ये एवढं काही काम त्यांचं बघण्यात आलं नाही आणि जे काही आता कामं चालू आहेत फार ठराविक दिसतात. तसे गॅसचे घरगुती सर्वसामान्यांना तर गॅस, पेट्रोल याच्या खूप समस्या आहेत. याच्यावर ते काही तोडगा काढू शकतील तर सगळ्या सुविधा चांगल्या मिळाव्यात हीच अपेक्षा. 10 पैकी 6 गुण देऊ आम्ही आमदारांच्या कारकिर्दीला. पण हा संपूर्ण काळ कोरोना, लॉकडाऊन याच्यातच गुरफटला गेलेला होता. तरीसुद्धा कोरोनाच्या काळात दादांनी जे काम केलं आहे ते अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. अगदी घरपोच सेवासुद्धा त्यांनी मेडिकलची पेशंट लोकांना दिलेली आहे. प्रत्येक दिवशी त्यांचा ऑफिसमधून डॉक्टरांचे फोन पेशंटला जात होते, इथपर्यंत त्यांचं कार्य आम्ही पाहिलेलं आहे आणि ते कौतुकास्पद आहे. आता मला समस्या थोड्याशा अशा वाटत आहेत की त्यांनी मेट्रोचं जे काम चालू आहे संथ गतीने, पौड रोडची जी ट्रॅफिकची परिस्थिती सध्या आहे ती अतिशय दयनीय आहे, तर त्याच्यात थोडंसं त्यांनी लक्ष घालून ती सुरळीत करावी असं एक माझं मत आहे. बाकी त्यांचं काम तशा प्रकारे सुंदरच आहे. मी त्यांना 10 पैकी 7 गुण द्यायला तयार आहे. थोडासा कोथरूडमध्ये प्रॉब्लेम असा आहे, या त्यांच्या वॉर्डमध्ये वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे. नंतर बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होण्याचा प्रॉब्लेम आहे. मेट्रो लिंकचा अजून सुरुवात झालेली नाही आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये पर्सनली लक्ष घालून लवकरात लवकर एक काम पूर्ण करण्याचे मनावर घ्यावं. मला जर त्यांना आमदारकीच्या 2 वर्षाच्या कामाचे मार्क दिले तर मी 8.5 मार्क त्यांना देऊ इच्छितो. ह्या ठिकाणच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत की आमचा एकच सर्वात मोठा प्रश्न काय असेल तर वाहतुकीच्या बाबतीत त्यांचा जो वार्ड आहे की त्या वार्डामध्ये नळस्टॉपपासून जर तुम्ही पाहिलं तर नळस्टॉपचा खूप मोठी वाहतूक कोंडी आहे. त्यानंतर मध्ये जर गणेश खिंडपासून रस्ता येणार होता पोड फाट्यापर्यंत, त्याही रस्त्याचं अजून काही काम झालं नाही आहे. पोड फाट्यामध्ये जो उड्डाणपूल झालेला आहे तोही उड्डाणपूल खूप चुकीचा आहे. त्याबद्दलही कोणी काहीच बोलायला तयार नाही आहे. महापौर त्यांच्याच पक्षाचे आहेत, तेही काम त्यांनी केलं असतं तर अजूनही बरं वाटलं असतं. 10 पैकी 6 पर्यंत ठीक. कोथरूड शहरातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 6.7 गुण.